माय बाई, हे तर मले. ओ माय, माय बाई व, काकी कधी आली व? गावकर ना काकी. आता माय बाई, ओ माय तू कधी आई हो तू? मी रात्रीच आली व, तू कधी आली माय बाई? माय मी 2-4 दिवस झाले आली. आमच्या तुकारांच्या पोराचं कुकू आहे ना, तर बनवलं त्यानं मले आलती. माय बाई बनवतात नाही कार्यप्रसंगी. मग काय तर सांग बाई बाई. माय माय सक्क देराचं घरातलं आहे ना, मी येणं जाणं आहे म्हणलं मला. मग जागा कशासाठी दिली तुम्ही? जागा त्याच्यासाठी दिली आपल्याला यायला राहायला पाहिजे ना बाई, म्हणून मला बनवतात. पण मला सोडत नाही. कार्य प्रसंग दुःखा सुखा सब नाही बनवतात. मागचे देव आणतात नाही तो का मला का वाईट टाकलं का द्यायनं? काय आहेस तू? नाही ना काकी, तसं नाही म्हटलं ना. म्हटलं बोलावतात का असं म्हटलं. ये बस. मला माहिती नाही व तुकारामच्या पोराचं कोणाचं मोठ्याचं झालं ते मधव्याचं नाही व माया लायनीचं मधव्याचं तर झालं ना. माया मागच्या वर्षीच झालं. मोठीचीच बहीण केली ना. एका घरी दिल्या दोघी बहिणी. ओ माय बाई, हा का बरं माय. मग ही लायनी कुठची आहे माय बाई? ओ माय हे तिच्याच नात्यातली आहे. तिची आते बहीण का काही आहे बाई. हो आते बहीणच म्हणजे चुलत आत्याची पोरगी आते बहीणच आहे. पण त्या मोठीच्या नात्यातली समजा दोन्ही सुना एकच माय दोघीच बहिणी आहेत ना. त्या तिसरी त्याचीच बहीण दर आते बहीणच तिची. सोयऱ्यातच आहे माय त्याचं. बरं ना माय, तशी पोरीच नाही तर माय भेटूनच नाही राहिल्या ना आमच्या गावात. मी म्हणतो 15-20 पोरं असतील बाई लग्नाची, पण पोरगीच नाही. ओ माय बाई काय तो साजरे आहेत ना माय. वावर शिवर आहे त्याच्या घरी पण पोरगी नाही. काय सांगू, बिना वावरावाला तर कोणी विचारच नाही. पण त्याच्या घरी वावर आहे त्याला विचारून नाही राहिलो. लोच परिस्थिती बेकार झाली ना माय बाई. का काकी आमच्या बाबतीत तुम्ही काही नसते व माया. निरा पोरीच्या बापाले निरा असं गोटांगड्या खायला लागत पोरावाल्याच्या पायाशी. आता काय काळ बदलला सांग बरं. पुरीचा बापाचा गोट नाही घेत. पुरीचा बाप किती संबंध होते म्हटलं. पोरगाचं सायन पोरगाचं सायन पसंतच नाही. पुरीच्या पसंत नाही माय बाई. साजरे पोरायले नाही म्हणून राहिले ना. मग पुरीचं लय मार्केट आलं बाई. लयच ना खरंच ना. गमाल बाई बरं झालं माय दोन्ही पोरायचे झाले. माय टेन्शन नाही. आता कोण देतो तू? नाही हो माय तोय पोरं लय होत करू माय बाई. कोण नव्हते देत माय व. काही नको सांगू माय काकी. ओ माय लय साजरे पोरं आहेत ना माय बाई. पण काका हे आहेत का नाही देत ना. ती हेच झालं बाई. म्हणजे जमतच नाही. पोरी कमीच आहेत ना काकी. पोरी कमीच आहेत ना. आणि ज्या आहे की नाही ते बाप गोष्ट नाही घेत. देत नाही घराले माय बाई. चांगल्या पोराला देत नाही तर माय बाई. नोकरीवाला पाहिजे, शहरातला पाहिजे, ढमका पाहिजे, सरकारी नोकरी पाहिजे, बवरी पाहिजे, सारच पाहिजे तिला. आता पुरीले ना समजे ना धुराचा तास. पण पुरीचा बाप म्हणजे वावरच पाहिजे. हो माय बाई ते हाय माय. आता तसंच आहे माय बाई. गावोगावी परिस्थिती एकच झाली व माय बाई. पोरगीच नाही. पोरं लय आहेत माय लग्नाचे. सांगतो ना माय असली घेतली तर मा पुतण्याचं राहिलं ना माय. हे मा भाच्याचं ना माय पुतण्याचं झालं तोंडात. मा भाचा हे पाय साजरा आहे ना. एक दिशाले म्हणशील ना पोरगी काय दिशी इतका नाजूक दिसते. लच आहे ना साजरा गोरा गोमटा. असा उन्हात गेला आल पडते इतका तो गोरा आहे. 4 एकर आहे वावर. एकट्या ना याच्यावर येते हिशावर 12 एकर आहे वावर. तसं तिघं भाऊ आहेत. याच्यावर 4 एकर येते ना. मग 4 एकर एकटोच पोरग. समजा 4 एकरावर तसं तर 12 एकर आहे. मग तिघं जण म्हणजे सांगतो. पण हे आता एकच आहे अजून लग्नच राहिले ना. पण लागे कारभार भेटत नाही मा भावाचा. पण बाई सांगतो कुठची पोरगी किती असली तर सांगेन ना माय. पोरीच नाही खरं सांगतो. पोरीचीच कमी आहे माय बाई. हो का बरं आहे माय. मग कुई आहे माय कुकू सकाळचं आहे ना व. तेच कुकून हे तर म्हणून राहिले. तेच कुकून लागे तेच लग्न करून टाका अक्षिदा टाकलं की झालं. पण पोरी जबाब नाही म्हणते मायला सोयरे आहेत म्हणते. तसं नाही जमत. लग्नच करावं लागते म्हणते. सांग काय परिस्थिती आहे. पहिले पोरीच्या बाप्पाला असं वाटते की जा ना बाप्पा तिकडे. त्याच दिवशी कोणत्याच दिवशी लग्न असला तरी पुरलं. आजकाल पोरीचा बाप म्हणजे नाही. असं आहे सारं उलटच चालू आहे निरा. आपल्याला फक्त टुकू पाहा लागते. तू कशी काय आलती माय बाई? तशी आलती भेटीले नाही बाबाच्या. नाही व आता भेटीले तर आलीच म्हणा. पण तशी मी आलती खरं तर व माय हे माई भाऊज आहे की नाही म्हणे मी पापड करून देतो म्हणे. मी म्हणलं राहू दे. पण मग अजून ते म्हणे नाहीच म्हणे करून देतो म्हणे बाई मी. तुम्ही काही करू नका म्हणे. आता आहेत मला 2 सुना. पण ते त्याचं करतात बाई व. त्याचं करून देईल टाइमच भेटत नाही आपलं करायला. आपलं काही करतील माहिती आहे. म्हणून मग बाई हे म्हणे मी देतो म्हणे करून. मी म्हणते जाऊ दे मग तू देतो करून. तर तू काही एकटी बशीन करत येतो म्हटलं मी 2 दिवसासाठी म्हणून आली. आणि तिकडे आमची ती अशी बी ऑर्डर सोडते वहिनी मला चिकाच्या कुरड्या करून द्या. मग आता हिच्या एकटीच्या भरोशावर पाहायला पुरते काय. हे करते समजा पण हिच्या मागे लय घोर आहे ना माय. आता बाबाचं करणं काय आहे तर तुम्ही तिचं पोंग्याचं ते गाडी लावतात माय बाई. लय साजरा आहे भावाचा बिझनेस झाला माय आलू पोंग्याचा. रोज गाडी लागते गावात. जाजो ना एखाद्या वर्षी गाडीवर. माय तो का अजून पैसे घेते काय. जाजो खाजो पाहिजो कसं करते तर
गाडी गेल्यावर नाही जाईन माय साजरा लागते का माय बाई कुठे लावते हो गाडी अहो ती शाळेच्या पुढे मग काय तर माझ्या गर्दी असते माय बाई आमच्या गावातले लेकरं येतात खायले मग हे 4-5 आसपासची गाव आहे जोड मग कसं पुरे येतात लय साजरा चालू आहे मग पाहिजे घर भरलं मा भावानं हो ना माय घर पाहायला आलती माय बाई मी हो त्या दिवशीच आलती तर मुरलीनच बोलावलं म्हणे काही आली काकी तर आणलं लागे चहा केला लागे तिनं मले हा घरगीर मस्त बांधलं माय बाई पाहिलं जुनं तर आधी पाहिलं पण तरी तिकडे नेलं हे दाखवलं मस्त बांधलं बरं त्यांना दोघा भावाचा वापर निघते ना आता तो लाईन इथेच कायली होती पण तरी बी आला तर कमीत कमी पाटेक वेळे जागात असली पाहिजे एखादी खोली आहे की नाही सांगे म्हणे मुरली त्याने म्हणे त्याची खोली आहे म्हणे बदलली त्यानं बांधलं म्हणे एखादच बांधलं म्हणे एका बरे आम्ही म्हणलं बरं केलं म्हटलं बाबू हो मा दोन्ही भावायचं लय पट्टे हो दोन्ही भाव जायचे पट्टे बरं असं नको म्हणू भाव जायचं नाही पट्ट देराना जेठानीचं हो माय बाई लय साजरं बहिणी सारख्याच राहतात मोठी लय समजदार आहे ना लाईनीनं जरासा हे केला तरी ही मोठी आवरून घेते हा त्याच्यानं मस्त चालू आहे त्याचं माय बाई मग आणि तो पोरायचं कसं आहे व सुनागिना कसं काय मस्त माय बाई काय पाहा लागते बा पोरायचा कारभार पाहिजे तर तू दंग राहशील माय बाई साऱ्या गावात पोरायचा कारभार वाटत नाही हो दोघांचं दोन ट्रॅक्टर वाळगे घर काय माय बाई लय लय टोलेजन कारभार आहे त्याचा मस्त मासुना बी लय मस्त आहेत हो लय मस्त आहेत मासुना अशा जीव लावतात काय सांगू तुले पापड करायला भाऊजाईच्या घरी आली सून पापड देत नाही हा आणि म्हणते माझ्या सुना लय साजऱ्यात लय जीव लावतात असंच पाहिजे अशी सासू असली तर घराची बाप जात नाही तर काय ते सासा खाऊनही नाव नसते त्याले सुनेनं कितीही केलं तरी काही हागल्या बुवाजवळ नाव काढत नाही तर पाय या बाई सारखे सासू करत नाही तरी म्हणते माझ्या सुनाला साजऱ्या हा लय प्रकारचे लोक आहेत म्हटलं लय प्रकारचे लोक आहेत त्यातलं तुम्हाला कोणत्या प्रकारचं बनायचं आहे ते तुम्ही ठरवा चांगली बी आहेत आणि वाईट बी आहेत हो आणि ते सगळेच प्रकारचे लोक तुम्हाला आपल्या व्हिडिओतून पाहायला भेटतात की नाही आणि शिकायला बी भेटते की चांगलं काय आहे वाईट काय आहे सुनेच्या भावना काय असतात सासूच्या भावना काय असतात पोराला काय वाटते जवायला काय वाटते सासऱ्याला काय वाटते लहान लेकराला काय वाटते इथूनही आपण सगळ्यांचा विचार करून सगळ्यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहेत की नाही खरंच आपले व्हिडिओ शिकण्यासारखे आणि घरातील लहानातल्या लहान लेकरापासून तर वयस्कर माणसाला पायाने जोगते आहेत की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि तुम्हाला असेच वैचारिक व्हिडिओ आवडतात का ही बी सांगा म्हणजे आम्ही सगळेजण ठरवतो मग कसे बनवायचे तर कारण मला नुसते ही हाच पट्टे बापा ते बी सांगा ते बी येते मग पण ते कसं आहे ते बी पाहिजे हे बी पाहिजे समजच पाहिजे जेवणाचं ताट वाढसान तर फक्त का लोणचंच खासान का चटणी पाहिजे मीठही पाहिजे भाजी पाहिजे पोळी पाहिजे गोड गुळाचा खळाही पाहिजे आहे की नाही असं आपण सगळा विचार करून व्हिडिओ बनवत असतो नक्कीच तुम्हाला पटतात ना सांगा बरं कमेंटमध्ये तुम्ही की आधी मध्ये सांगत राहिले की नाही आम्हाला बी लय बरं वाटते मग असं वाटते आपण बरोबर चाललो की नाही चाललो तुम्हाला काय आवडते आम्ही काय सांगतो हे बी मिळाला पाहिजे ना चला मी नाले सांगतो ना काकी आली चहा ठेव भाऊजाई लय साजरी आहे बरं करस लय साजरी आहे